जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की पेपरमध्ये जो नकाशा असतो तो कशा प्रकारे इथं यूज करायचा हे खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून नकाशा खूप महत्त्वाचा का ठरतो, कारण की नकाशाचा वापर करून आपण आपले जे मार्क्स आहेत ते इथं वाढवू शकतो. तर कशा प्रकारे वाढवायचे हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि पूर्ण पेपरचा आपण ॲनालिसिस करणार आहोत, म्हणून व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघायचा न स्किप करता. तर बघा इथं खूप इम्पॉर्टंट म्हणजे तुमचा जो पेपर आहे टोटल 40 मार्क्सचा असणार आहे आणि 40 मार्क्ससाठी तुम्हाला जो वेळ आहे 2 तास, इथं 2 तास 15 मिनिटे हा वेळ तुमच्यासाठी इथं असणार आहे. बघा इथं काही महत्त्वाच्या तुम्हाला सूचना दिल्या आहेत. सूचना बघा भूगोलच्या पेपरसाठी सुद्धा का महत्त्वाच्या आहेत बघा, की तुम्हाला इथं वेळ सुद्धा तुम्हाला माहिती आहे, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा प्रश्न क्रमांक 4 साठी पुरवण्यात आलेल्या ब्राझील नकाशा आराखड्याचा वापर करून तो मुख्य उत्तरपत्रिकेस जोडावा. ठीक आहे. नंतर प्रश्न क्रमांक 6 साठी तुम्हाला आलेख म्हणजे जो ग्राफ पेपर तुम्हाला मिळतो ना तो इथं मिळतो, तो एक विसरायचं नाही आहे. जो तुमची इथं आन्सर शीट असते ना त्याला तो इथं जोडायचा असतं. हे आन्सर शीट हे तुमचा ग्राफ किंवा नकाशा हे याला इथं अटॅच करायचं आहे, हे विसरायचं नाही. ठीक आहे. नंतर इथं टेन्सिलचा तुम्हाला माहिती आहे टेन्सिल काय असते, तर विद्यार्थी मित्रांनो टेन्सिल म्हणजे तुमचा हा नकाशा हो, तुम्हाला हा नकाशा जो आहे ना इथं यूज करायचा आहे आणि हेच तुम्हाला इथं कसा यूज करायचा इथं मार्क्स वाढून देणार या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर जे सुद्धा आकृत्या वगैरे सर्व काही असेल तुम्हाला इथं काढायचं आहे. नंतर बघा पेन्सिलने तुम्हाला पेपर लिहायचा नाही आहे, पेन्सिलने फक्त तुमच्या आकृत्या वगैरे ते काढायच्या आहेत. ठीक आहे. पेनानेच पेपर लिहायचा. ठीक आहे. निळ्या किंवा काळ्या शाईने ह्या झाल्या महत्त्वाच्या सूचना, हे इम्पॉर्टंट होत्या तुम्हाला गरजेचं होत्या देण्याच्या. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्हाला सुरुवातीला काय होणार की इथं MCQ पद्धतीने विचारले जाणार प्रश्न. पहिला प्रश्न येणार 4 मार्क्ससाठी, यामध्ये नकाशाचा यूज करायचा का नाही. ठीक आहे. नंतर तुम्हाला येतो प्रश्न क्रमांक 2 वेगळा घटक ओळखा, यामध्ये तुम्हाला 4 प्रश्न विचारला जातो, यामध्ये नकाशाचा यूज करायचा का वापर करायचा का नाही. तर हे जे प्रश्न आहेत ना हे फक्त तुम्हाला इथं ऑप्शन दिले आहेत, बघू शकता तुम्ही. MCQ असो किंवा वेगळा घटक ओळखा, इथं तुम्हाला ऑप्शन दिले आहेत, फक्त ते निवडायचे आहे. आता ओके, तर हे असं तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. नंतर तुम्हाला इथं प्रश्न क्रमांक येतो 3. प्रश्न क्रमांक 3 मध्ये तुम्हाला विधाने चूक की बरोबर ते ओळखा आणि दुरुस्त करून लिहा. कोणते 4 सोडवायचे, 4 मार्क्ससाठी तुम्हाला प्रश्न राहणार आहेत आणि 5 विचारले जाणार, त्यापैकी 4 सोडवायचे आहेत. तर यामध्ये नकाशाचा यूज करायचा आहे का, तर विद्यार्थी मित्रांनो बघा चूक की बरोबर हा प्रश्न आहे, तर यामध्ये जे आहे ना जास्त करून आपण यूज नाही करायचा. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये सुद्धा चूक की बरोबर मध्ये इथं वापर नाही करायचा. तर वापर कशामध्ये करायचा तुमचा नकाशाचा, चला बघूया. तर मग आपल्याला जे नकाशे आहेत ते कोणत्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये इथं वापरायचे आहेत ते खूप महत्त्वाचं आहे. बघा इथं एक प्रश्न आहे तो म्हणजे की भौगोलिक कारणे द्या. आता भौगोलिक कारणे द्या मध्ये तुम्हाला जे आहे ना नकाशा यूज करायला इथं प्रश्न येणारच आहेत. म्हणजेच कसे बघा, आता पहिला प्रश्न आहे इथं की भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत, याचं तुम्हाला भौगोलिक कारण द्यायचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा की भारताच्या पूर्व किनाऱ्यावर हे ठिकाण बघायचं, भारताच्या कोणत्या ठिकाणी पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत. आता तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहिताना काय करा, ठीक आहे, सिंपल आहे. जे सुद्धा याचं उत्तर असाल तुम्ही ते लिहाल शब्दांमध्ये. ठीक आहे. मग शब्दांमध्ये तुम्ही लिहिल्यानंतर ठीक आहे जो पेपर चेक करणारा असतो ना तो इथं मार्क्स तुम्हाला देणार आहे. ठीक आहे. पण विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर याच प्रश्नामध्ये भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत म्हणजे जर तुम्ही या प्रश्नामध्ये या प्रश्नाच्या उत्तरामध्ये पूर्व किनारा, भारताचा पूर्व किनारा दाखवला तर तुम्हाला इथं जे मार्क्स आहेत ना इथं आउट ऑफ मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. मग आता उत्तर कसं लिहायचं बघा, जे तुमचा थेरीज आहे बघा, आपण पहिला प्रश्न घेत आहोत की पूर्व किनारा म्हणजे काय. आता पूर्व किनारा सुद्धा तुम्हाला दिशा वगैरे सर्व काही माहीत असणे इम्पॉर्टंट आहे. तर बघा पूर्व किनारा म्हणजे सर्वात अगोदर हे तर झालं पूर्व. ठीक आहे. ही दिशा तुम्ही बघून घ्या, पूर्व हे झालं पश्चिम आणि हे उत्तरवरची दिशा आणि हे झालं दक्षिण. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला काय विचारलं की भारताच्या पूर्व किनाऱ्यावर, आता पूर्व किनारा, आता बंदरे कुठं असतात तर समुद्राच्या ठिकाणी. ठीक आहे. तर हा मी इथं 1 मिनिट इथं आकृती काढत आहे भारताची. ठीक आहे. तर हे एकदम करेक्ट तर मी काढत नाही आहे. ठीक आहे. तुम्हाला एकदम करेक्ट इथं डायग्राम जो टेन्सिल असते तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला इथं एक फोटो दिसत असेल टेन्सिलचा, तो की म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे इझिली. ठीक आहे. ठीक आहे. तो तुम्ही 10 ते 15 रुपयाला मिळून जाणार, तो तुम्ही घेऊन घ्यायचा. तो तुम्हाला पेपरमध्ये यूज करायला पूर्णपणे इथं परमिशन असते. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं उत्तर लिहिताना सर्वात अगोदर बघा तुम्हाला भारताचा पूर्व किनारा विचारलेला आहे ना, तर पूर्व किनारा बघायचा कुठून आहे, तर ठीक आहे पूर्व इथं दिशा आहे. ठीक आहे. पूर्व हे दिशा आहे. मग आता पूर्व दिशा हे आहे तर मग इथं किनारा कोणता काढायचा, तर सिम्पली तुम्ही अशी डायग्राम काढायची. ठीक आहे. मी तुम्हाला दाखवत आहे. ओके. तर ही सिम्पली तुम्ही डायग्राम काढायची. आता या बाजूने इथं हा समुद्र आहे पूर्ण. ठीक आहे. मग आता बंदरे म्हणजे काय, जिथं जहाज थांबतात ते ठिकाण. मग आता बंदरे हे आहेत तर मग बंदरे जे आहेत ना इथं समुद्राच्या ठिकाणी
किनाऱ्यावरच असणार. मग इथं आपण इथं निशाणी करून आपण दाखवायची की हा बाबा हे पूर्व किनारा आहे म्हणून. ठीक आहे, असं लिहायचं पूर्व किनारा. ओके, हे बंदराचं ठिकाण. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही उत्तरामध्ये लिहायचं आहे. तर तुम्हाला इथं जास्त चान्स आहेत की तुम्हाला आउट ऑफ मार्क्स इथं मिळतील. मी पुन्हा एकदा दाखवतो. हे झालं विद्यार्थी मित्रांनो तुमचा नकाशा. मला माहिती आहे एकदम करेक्ट येत नाही आहे. हा झाला इथं तुमचा पूर्व किनारा. इथं तुम्ही लिहायचं पूर्व किनारा. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्ही प्रत्येक प्रश्नामध्ये ज्यामध्ये नकाशाची गरज आहे तिथं तुम्हाला पूर्ण मार्क्स इथं मिळतील. बघा पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला समजून घ्या, अंडरस्टँड करून घ्या, तुम्हाला सर्व काही समजणार आहे. पुढचा प्रश्न आहे की नकाशात हा प्रश्न नाही आहे, भौगोलिक कारणे द्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तो म्हणजे की बघा उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गाचे जाळे विकसित झाले आहे. आता सर्वात अगोदर बघायचं की उत्तर भारतीय मैदाने. आता उत्तर भारत कोणतं झालं तर बघा हे झालं पूर्व, पाठच करून घ्यायचं, पूर्व पश्चिम, हे झालं वरचे झालं उत्तर दिशा आणि हे दक्षिण. ठीक आहे, मग आता इथं प्रश्न काय की उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात. आता उत्तर भारतीय मैदान कोणते तर उत्तर भारतीय मैदान हे येते आपले. ठीक आहे, हे तुम्ही बघून घ्या. उत्तर भारतीय मैदान जे आहे ना आपलं हे येतं. ओके, तर हे तुम्ही अशा प्रकारे जवळपास उत्तर भारताचा अशा प्रकारे भारताचा नकाशा काढायचा. हे माझी डायग्राम एकदम करेक्ट येत नाही आहे, पण जर तुम्ही टेन्सिलचा वापर केला तर एकदम करेक्ट डायग्राम इथं येणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही उत्तर भारतात नकाशा काढायचा आणि तिथं दाखवायचं की हा मैदानी प्रदेश आहे म्हणून. ठीक आहे, तर अशा प्रश्नामध्ये तुम्ही काढायचं आणि जे सुद्धा तुमचं शब्दांमध्ये उत्तर असते ते तुम्ही लिहायचं. म्हणजेच मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे की तुम्ही नकाशाचा वापर करा, तुम्हाला इथं पूर्ण मार्क्स मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्व काही समजलेलं असेल की नकाशा कसा वापरायचा. ठीक आहे, अजून जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर लास्टला मी तुम्हाला अजून एक तुम्हाला एक्झाम्पल घेऊन सांगतो. उदाहरणार्थ बघा की तुम्हाला इथं विचारलेलं असेल की महाराष्ट्रावरती प्रश्न आला असेल, म्हणजे भौगोलिक कारणे द्यामध्ये तुम्हाला अजून एक प्रश्न सांगतो मी तुम्हाला. उदाहरणार्थ हा भारताचा नकाशा आहे. ठीक आहे, उदाहरणार्थ हा भारताचा नकाशा आहे आणि यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे बघा पूर्व, पश्चिम आणि हे उत्तर आणि 1 मिनिट हे उत्तर दिशा आणि हे दक्षिण दिशा. तर तुम्हाला इथं एक प्रश्न विचारला उदाहरणार्थ की पश्चिम जो किनारा आहे त्याच्यावरती प्रश्न आला. आता पश्चिम किनाऱ्यावरती तुम्हाला जर प्रश्न आला तर तुम्हाला काय काढायचं. ठीक आहे, तुम्हाला फक्त हा एवढा भाग काढायचा आहे. ठीक आहे, परीक्षेमध्ये तुम्हाला जे आहे ना फक्त एवढा भाग काढायचा आहे. ठीक आहे, तुम्हाला पश्चिम दिशेवरती पश्चिम किनाऱ्यावरती प्रश्न विचारला तर तुम्ही फक्त हा एवढा भाग काढायचा. ठीक आहे, आणि तुम्ही इथं दाखवायचं की हा बाबा हा पश्चिम किनारा आहे म्हणून, पश्चिम समुद्र किनारा आहे. ठीक आहे, अशा प्रकारे पूर्व विचारलं पूर्वचा दाखवायचा, पश्चिम विचारलं पश्चिम, उत्तर दक्षिण ज्यावरती तुम्हाला ठिकाण दाखवले ते तुम्ही तिथं लिहायचे. तुम्हाला समजलेलं असेल नकाशा कशा प्रकारे इथं वापरायचा आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो अजून तुम्हाला काही प्रश्न आहेत तर ते म्हणजे की नकाशाचा वापर करून प्रश्नाची उत्तर द्यायची आहे. सिंपली तुम्हाला कोणते टेन्शन घ्यायचं नाही आहे. तुम्हाला अशा प्रकारे सिंपल एक नकाशा येणार. प्रश्न क्रमांक बघू शकता तुम्ही, प्रश्न क्रमांक 4A मध्ये, आणि या नकाशावरती तुम्हाला इथं प्रश्न विचारले जाणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता सिंपल सोपे तुम्हाला प्रश्न इथं विचारले जाणार. ठीक आहे, आणि एक प्रश्न क्रमांक 4A मध्ये तुम्हाला येणार आहे की ज्यामध्ये तुम्हाला जे आहे ना हे तुम्ही बघू शकता की नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा तसेच त्यांची नावे द्या. आता तर तुम्हाला हे जे आहेत ना नकाशा इथं काढावाच लागणार, कारण की इथं तुम्हाला नकाशा काढून हे घटक तुम्हाला त्यामध्ये दाखवायचे आहेत. मग पेन्सिलचा तुम्हाला इथं वापर करायचाच आहे. पेन्सिल तुम्ही मार्केटमधून विकत घेऊन पेपरला नक्की न्या, आता मी तुम्हाला रिक्वेस्ट करताय. ठीक आहे, नंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे झाले प्रश्न, नंतर भौगोलिक कारणे द्या, नंतर तुम्हाला ग्राफ जो आहे तो ग्राफ तुम्हाला पेपरमध्येच दिला जाणार आहे. तुमच्या पेपरमध्येच तुम्हाला देण्यात जाणार आहे, तुम्हाला सोबत नेण्याची काही गरज नाही आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो हे झालं. आणि एक महत्त्वाचं म्हणजे लास्टला प्रश्न असतो तो म्हणजे सविस्तर उत्तर द्या. आता सविस्तर उत्तर द्यामध्ये सुद्धा तुम्हाला इथं जे आहे ना नकाशाचा वापर तुम्हाला इथं येऊ शकतो, म्हणून नकाशा खूप महत्त्वाचा आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं नकाशाचा वापर कसा करायचा, तर विद्यार्थी मित्रांनो त्याप्रमाणे तुम्ही करा आणि नक्की सांगू शकतो तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे इथं मार्क्स मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून प्रत्येकापर्यंत ही अपडेट म्हणजे इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे की हा बाबा अशा प्रकारे आपल्याला पेपर लिहायचा आहे. तर व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पेपर चांगला नक्की द्या. थँक्यू.